हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज शुभ्रा, परी आणि गोलू या तिघांना डीमार्ट मध्ये घेऊन आलेली आहे. शुभ्रा आणि फर्स्ट टाइमच डीमार्ट मध्ये आली आहे, पण परी आणि गोलू या आधी पण आले होते. त्यामुळे शुभ्रा जी आहे तिने पहिल्यांदाच डीमार्ट पाहिल्यामुळे ती फार खुश होती, खूप एक्साइटेड होती. तिकडे तिकडे फक्त ती पळतच होती. तिला कळत नव्हते की म्हणजे हे काय ते काय, आणि ती असं बघतच होती. ती फर्स्ट फ्लोअरला आली तेव्हा तिने मला लगेच दाखवलं, हा तू बघ हे काय आहे, आणि ती अशी लगेच सेकंड फ्लोअरला पण अशी पायऱ्या चढत गेली वरती. त्यानंतर मग परी आणि गोलू आधी तिच्या समोर गेलेले होते. तर तेवढ्यात मला परीने प्रश्न केला की माऊ हे काय आहे. मी तिला काहीच नाही उत्तर दिले, कारण मी कुठल्या प्रश्नाचे उत्तर देणार ना, त्यामुळे मी तिला काहीच नाही बोलली. शुभ्रा आणि गोलू असे पळतच होते इकडे तिकडे, कारण ऍक्च्युली शुभ्राच पळत होती, मग तिच्या मागे यांना पळावं लागत होतं. ती खूप एक्साइटेड होती, खूप खुश होती डीमार्ट बघून. आता फर्स्ट टाइमच तिने डीमार्ट पाहिलं, त्यामुळे ती खूप खुश होती. ते बघा, तिचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही. आणि मग शुभ्राचे आई पप्पा तिकडे समोर होते, त्यांना आम्ही शोधतच होतो, कारण फक्त शुभ्राचे आई पप्पा समोर आले, बाकीचे सगळे मागेच होते. शुभ्राने सगळ्यांना मागे ठेवून ती स्वतः पळत पुढे आली होती. आणि मग फायनली आम्हाला तिचे आई पप्पा दिसलेले आहेत. आय थिंक तिची मम्मी शुभ्रासाठी पॅन्ट घेत आहे. शुभ्राला जशीच तिची मम्मी दिसली, शुभ्रा पळत गेली त्यांच्याकडे. आणि मग त्यांनी तिला पॅन्ट लावून बघितली. ती लगेच तिच्या पप्पांकडे गेली. पप्पा तिला शॉर्ट्स घेत होते. आणि मग काय, तिला तेवढ्यात गॉगल दिसले. गॉगल दिसल्यानंतर शुभ्राला राहवतच नव्हते. तिने ते गॉगलचा काय माहित, तो जो स्टँड आहे गॉगलचा, तो स्टँड असं फिरवत होती, गोल गोल फिरवला. आणि त्यानंतर बघत होती कुठला गॉगल घेऊ. ऍक्च्युली तिला गॉगल घ्यायचा होता, म्हणून ती बघतच होती. मग ती थोडा वेळ विचार करत होती की कुठला घेऊ, हा घेऊ की तो घेऊ, हा कलर तो कलर. आणि मग फायनली तिने एक गॉगल घेतला आणि ट्राय केला. आणि ट्राय केला तर केला, कसा केला उलटा ट्राय केला बघा. आणि उलटा ट्राय करून डोक्याला लावलाय आणि शायनिंग मारते. आणि ते तर सोडा, तिने स्वतःच्या भावाला पण एक गॉगल काढला, ट्राय करायला दिला त्याला. आणि दोघांना पण तो छानच दिसत होता, पण शुभ्राने तो उलटा गॉगल घातल्यामुळे मला तर खूप हसायला आले. मग त्यानंतर आम्ही तिच्यासाठी शॉर्ट्स घेत होतो. तर भाऊ माझा वहिनींबरोबर मजाक करतोय आणि वहिनीला ते लहान बेबीचं देत होता, हे घे म्हणून. शुभ्राला तिचे ते पॅन्ट शर्ट ते बघून खूप आवडलं. ते बघा, तिने ते काढलं होतं, पण ते तिच्या साईजचं नव्हतं. पण कसं आहे ना आताची. आणि मग त्यानंतर मी गोलूसाठी शर्ट्स बघत होते, कारण गोलू टी शर्ट घेत होते मी. तर मग मी म्हटलं की चला आता मीच बघते, कारण त्याच्या आई पप्पा तर शुभ्रासाठी चूज करत होते, म्हणून म्हटलं की मीच चूज करते गोलूसाठी. मग त्यासाठी मी इकडे तिकडे बघत होती, गोलूसाठी शर्ट बघत होते. मग मला त्या ठिकाणी गोलूसाठी जे मी शर्ट बघत होते ते आवडले नसल्यामुळे मी पुढच्या काउंटरला गेली त्याच्यासाठी शर्ट बघायला. आणि मी बघतच होती शर्टची. ॲक्च्युली साईज तिथे लहान मोठी असल्यामुळे शर्ट चूज करायला जरा वेळ लागत होता. आणि फायनली तेवढ्या मोठ्या कपड्यांमध्ये मला गोलूची साईज भेटलेली आहे, आणि मी त्याच्यासाठी शर्ट चूज करतच होती. मी दाखवत होती त्याच्या मम्मीला, आणि माझ्यासमोर खुशी होती, त्यामुळे मी तिलाही दाखवत होती की कुठलं चूज करूया. मग त्यानंतर मी चूज केलं, त्याच्या मम्मीकडे दिलं. त्याच्या मम्मीने ते बास्केटमध्ये टाकलेलं आहे. आणि मला तर त्याच्यासाठी शॉपिंग करायला फार आवडली, कारण तो खूप गोड आहे, खूप शांत, त्याची कुठली जिद नसते, काही नसते. आणि मग त्यानंतर मी त्याच्यासाठी शॉर्ट्स पण बघत होती. तर मी शॉर्ट्स बघत होती, तर त्याच्यामध्ये सर्व शॉर्ट्स प्रिंटेड येत होत्या, पण मला प्रिंटेड शॉर्ट्स पाहिजे नव्हती. मला प्लेन शॉर्ट्स घ्यायची होती. त्याला मी शोधत होते प्लेन शॉर्ट्स कुठे मिळते का, आणि फायनली मला प्लेन शॉर्ट्स मिळाले. आणि मला जो कलर हवा होता तोच कलर मिळाला. मग मी तोच फायनल केला आणि माझ्याजवळच ठेवला, कारण वहिनी तिकडे गेल्या होत्या बास्केट घेऊन, त्यामुळे मग मी तो माझ्या हातातच ठेवला. त्यानंतर शुभ्रा आणि गोलूची शॉपिंग झाल्यानंतर माझ्या भावासाठी शॉपिंग करत होतो. ॲक्च्युली तोच त्याच्यासाठी बघत होता. त्याने एक ऑरेंज कलरचं टी शर्ट काढलेलं, आणि ते त्याला आवडलं, तर आम्ही पण त्याला ओके बोलतो. ॲक्च्युली त्याने आम्हाला विचारलं की हे कसं आहे. आम्ही सर्वांनी त्याला ओके म्हणून उत्तर दिलं. त्यानंतर आम्ही शुभ्रासाठी पॅन्ट बघत होतो. तर मी तिच्यासाठी एक लाईट कलरची पॅन्ट काढलेली, पण वहिनी आणि भाऊ नको बोलला, कारण ती जी आहे ती कपडे खूप खराब करते. ती गावाला असल्यामुळे तिकडे माती धूळ लागते कपड्यांना, आणि कपडे फार खराब होतात.
आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की तिला लाईट कलर नको आहे, तिच्यासाठी आपण डार्क कलर्स घेऊ. आणि मग तिच्यासाठी आम्ही एक एक करून डार्क कलर्सच्याच पॅन्ट्स चूज केल्या. त्यानंतर पॅन्टची शॉपिंग झाल्यानंतर मी तिच्यासाठी एक टी शर्ट घेतलं. त्या टी शर्ट्सवरती डॉल्फिन फिश होता. तो टी शर्ट्स मी लगेच पटकन माझ्या बास्केटमध्ये टाकला, कारण मला तो फार आवडला होता. जोपर्यंत आम्ही शुभ्रासाठी शॉपिंग करत होतो तोपर्यंत शुभ्रा आणि परी गायब होत्या. त्या गेम सेशनमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी तिकडून स्वतःसाठी गेम्स आणले होते आणि त्या हट्ट करत होत्या की आम्हाला हेच पाहिजे. शुभ्रा तर फार अशी नाचतच होती. मग त्यानंतर मी शुभ्रा आणि परीच्या हातातनं गेम्स घेतले आणि त्यांना मी सांगितले की दे इकडे माझ्याकडे, मी बास्केटमध्ये टाकते. पण त्या ऐकत नव्हत्या. पण मग मी त्यांना त्यातल्या एका गार्डची भीती दाखवली आणि गार्डनेही माझं सपोर्ट केलं. थोडंसं त्यांना रागवले गार्ड. मग शुभ्रा थोडीशी शांत झाली आणि त्यानंतर तिने माझ्याकडे गेम दिला आणि थोड्या वेळासाठी ते दोघेही शांत झाले. त्यानंतर आम्ही चप्पल सेशनच्या तिकडे गेलो आणि माझ्या मोठ्या भावासाठी चप्पल घेतली. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही एक स्लीपर चूज केली. दीदी, वहिनी आणि भाऊ हे तिघेही चूज करत होते आणि मग त्यांनी फायनली एक सिलेक्ट केली आणि ती आम्ही बाय केली. आणि मग एवढी सगळी डीमार्टमध्ये शॉपिंग झाल्यानंतर बिल वगैरे केले आणि आम्ही घरी आलो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.